सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र समोर. पत्रात सुनेत्रा पवारांकडून फक्त स्वतःच्या पदाचा उल्लेख, तटकरे आणि पटेलांच्या पदाशिवाय उल्लेख असल्यानं चर्चांना उधाण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राजधानी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत उपस्थित राहण्याची शक्यता, तर भाजप पक्षश्रेष्ठींनाही भेटणार असल्याची माहिती. अजित पवारांच्या मृत्यूशी अरोरा आणि खरातचा संबंध आहे का? नरेश अरोरांनी अजितदादांना चुकीचे सर्वे दिले. राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचे नरेश अरोरा यांच्यावर गंभीर आरोप. चंदीगडमध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर स्फोट, एक जण ऑफिसच्या दिशेनं ग्रेनेड फेकून पळतानाचा व्हिडिओ समोर. सुदैवानं जीवितहानी नाही, तपास सुरू. कुलाब्यातील पोलीस महासंचालक कार्यालयात झाड उन्मळून पडलं. एका व्यक्तीचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी. मुंबई मनपाच्या स्थायी समितीत गारगाई प्रकल्पाला अखेर मंजुरी. स्थायी समितीमध्ये चौथ्यांदा मांडलेल्या प्रस्तावाला यश, मात्र प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने. जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 8 महिला मजुरांचा जागीच मृत्यू. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत. मुंबईतलं मेट्रोचं जाळं आता 90 किलोमीटरवरून 120 किलोमीटर टप्पा करणार पार. मीरा भाईंदरमधील रेड लाईन 9 मधील काही स्थानकं सुरू होणार, तर 3 तारखेला पॉड टॅक्सीचंही भूमिपूजन. आखाती युद्धात अमेरिकेचा अभूतपूर्व विजय, इराणशी लढण्याची क्षमता संपली. डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आखातातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक. देशाच्या सुरक्षेपासून ते आंतरराष्ट्रीय स्थितीवर बैठकीत मंथन. आणि बहरीनमधील अमेझॉनच्या कार्यालयावर इराणचा हल्ला, डेटा सेंटर केलं उद्ध्वस्त. मायक्रोसॉफ्ट, ॲपल आणि गुगलची कार्यालयही टार्गेटवर. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुंदोपसुंदीची चर्चा होती आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला 10 मार्च रोजी लिहिलेलं पत्र समोर आले आणि त्यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळालेलं आहे. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेख करण्यात आला नाही, मात्र या पत्रामध्ये अध्यक्ष म्हणून स्वतःच्या अध्यक्षपदाचा उल्लेख केल्याचं समोर आलंय. या पत्रात शिवाजीराव गर्जेंचा खजिनदार म्हणून उल्लेख केलाय. 10 मार्चला दिलेल्या पत्रानं राज्याच्या राजकारणात खळबळ माजलेली आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली, त्याचवेळी हे ठराव पारित करण्यात आलं. दरम्यान तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी पक्षाच्या घटनेत बदल करून पक्षाचे सर्व अधिकार कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांना देण्यात आल्याचं पत्र निवडणूक आयोगाला 16 फेब्रुवारीला पाठवल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. तर 28 जानेवारी अजित पवार यांचा झालेला अपघात, ते सुनेत्रा पवारांनी 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीच्या कालावधी दरम्यान पक्षाकडून जो पत्रव्यवहार निवडणूक आयोगाकडे करण्यात आला तो ग्राह्य धरू नये असं सुनेत्रा पवार यांनी 10 मार्चला पाठवलेल्या पत्रात नमूद केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. आता सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलेलं आहे. सुनेत्रा पवारांनी लिहिलेल्या पत्रावरून नवा मुद्दा चर्चेत आलाय. 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवारांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. स्क्रीनवर दिसत असलेलं पहिलं पत्र हे 10 मार्च 2026 रोजी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलंय. या पत्रात सुनेत्रा पवार अध्यक्ष आणि पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांची नावं आहेत. तर सुनेत्रा पवारांच्या नावासमोर अध्यक्ष आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावासमोर खजिनदार असं पद लिहिलेलं दिसतंय. तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नाहीये. आणि दुसऱ्या विंडोमध्ये दिसणारं पत्र हे अजित पवार हयात असताना म्हणजेच
20 मे 2025 रोजी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र आहे. यात अजित पवारांच्या नावासमोर अध्यक्ष तर प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या नावापुढे पदाचा उल्लेख दिसतोय. राज्यात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला तोंड फुटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विलीनीकरणाच्या चर्चेची आपल्याला माहिती होती असं वक्तव्य केल्यानं चर्चा सुरू झाल्यात. सुनील तटकरे यांनी आपल्या आधीच्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला का याची चर्चा सुरू झालेली आहे. दरम्यान सुनील तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी निशाणा साधलाय. सातत्याने हेच सांगत होतो की जी चर्चा झालं होतं सत्य होतं ते सत्य आम्ही सांगत होतो. पण त्यावेळेला सांगितलं अशा प्रकारची कुठली चर्चा झाली नाही असं सांगितल्यामुळे एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो का काय म्हणून ती आम्ही चर्चा थांबवली होती. आणि ती चर्चा थांबल्यानंतर काही का होईना उशिरा का होईना पण त्यांनी सत्य सांगितलं की अजितदादांची याच्या बाबतीमध्ये आमच्याशी चर्चा झाली होती. आता ही चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेच्या माध्यमातून काय काय झालं हे त्यांनी खुलासा करावा. जसं त्या म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये एक संघटितपणाने त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली होती, तशा पद्धतीनं संघटित चर्चा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या पक्षामध्ये झालेली नव्हती. या संदर्भामध्ये त्यांनी त्यावेळेलाही भूमिका स्पष्ट केली. आणि काल परवामध्ये झालेल्या त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुणीही आदरणीय सुनेत्रा काकींना दादांच्या पश्चात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करा, त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळे एकत्रितपणाने काम करू, अशा पद्धतीची काही भूमिका त्यावेळेला आली नाही. त्यामुळे एक संभ्रमतेचं वातावरण हे दोन्ही बाजूनी तयार झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. बुधवारी रात्री त्या दिल्लीत दाखल झाल्या. दिल्लीमध्ये राज्यसभेच्या कामकाजात त्या सहभागी होऊ शकतात असं सांगितलं जातंय. महत्त्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये त्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचं बोललं जातंय. या भेटीत राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणार का आणि अशा विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार 6 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. गावागावात घोंगडी बैठका सुरू झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. सुनेत्रा पवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कडिलेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अक्षय कडिले हे भाजपचे दिवंगत नेते शिवाजीराव कडिले यांचे पुत्र आहेत. शिवाजीराव कडिलेंच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त झाली होती आणि त्यामुळे या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे. राहुरी आणि बारामती या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं यापूर्वी निवडणूक लढवली असली तरी जर त्यांनी यावेळी माघार घेतली तर काँग्रेस मैदानात उतरेल असा इशारा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलाय. येत्या 2 दिवसात उमेदवारीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून इच्छुकांच्या मुलाखती देखील घेतल्या जाणार आहेत आणि त्यामुळे या जागांवर काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा नवा राजकीय संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या मृत्यूशी अरोरा आणि खरातचा संबंध आहे का असा सवाल उपस्थित करत नरेश अरोरा यांनी अजितदादांना चुकीचे सर्वे दिले असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. सुनेत्रा पवारांना भेटायला आलेल्या सुनील तटकरे यांना आल्या पावली माघारी जावं लागलं कारण सुनेत्रा पवार त्यांच्या कार्यालयामध्ये नव्हत्या. सुनील तटकरे त्यांच्या मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते आणि त्यांची भेट घेऊन सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी गेले होते. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात सखोल चौकशी करावी अशी मागणी मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे. त्याचबरोबर भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी चौकशी सुरू असून पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका अदिती तटकरे यांनी व्यक्त केली. दोषींवर कठोर कारवाई व्हावी असं देखील अदिती तटकरे म्हटले.
आमदार संजय गायकवाड यांच्या 35 कोटी कमिशनच्या वक्तव्यावरून वाद पुन्हा चिघळलाय. आधी चुकून बोललो असं म्हणणाऱ्या गायकवाड यांनी आता पुन्हा सभेत तेच विधान केलं. कार्यकर्त्यांसाठी कमिशन सोडलं असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून आता पक्षाकडून काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नवी